जाऊयात एक मोठी बातमी आहे। संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवराळ भाषा वापरत थेटपणे भाजपवरती निशाणा साधलेला आहे। फडणवीस लफंग्यांच्या टोळ्या घेऊन फिरतायत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। फडणवीस अनीतिमान, असंस्कारी, कपटी आणि कारस्थानी आहेत असं संजय राऊत यांनी म्हटलेलं आहे। ठाकरेंनी दिलेलं आव्हान मर्द मराठ्याचं आहे असंही पुढे संजय राऊतांनी म्हटलंय। भाजपनं आमच्या नादी लागावंच असं आव्हान थेटपणे संजय राऊत यांनी भाजपला दिलेलं आहे। उद्धवजीने जे काल सांगितलं तो संताप समजून घेतला पाहिजे। उद्धवजी म्हटले एकतर तुम्ही राहाल किंवा मी राहीन, त्यांनी तुम्ही हा शब्द वापरला नाही, तू हा वापरलेला। तू राहशील किंवा मी राहशील, पण आम्ही म्हणतो आम्हीच राहू, ते जातील। पुन्हा येईन पुन्हा येईन पुन्हा येईन हे जसं हवेत विरून गेलं तसंच आहे। तुम्ही जाणार आहात, आम्ही राहणार आहोत। हे अजिबात व्यक्तिगत नाही, ही महाराष्ट्राच्या हितासाठी केलेली लढाई आहे। या फालतू टोळ्या घेऊन तुम्ही आमच्याशी लढणार का? नामर्दांच्या शोलेमध्ये एक डायलॉग आहे ना, अमुक अमुक फौजा घेऊन हमसे लढने आएंगे क्या आप? अहो या ना तुम्ही, आम्ही तुम्हाला आव्हान देतो आमच्या नादाला लागा म्हणून। नादाला लागा म्हणजे सीबीआय, ईडी, पोलीस यांचा वापर करून आपल्या राजकीय विरोधकांना त्रास देणं ही यांची हिंमत। ही सगळी कवच कुंडलं काढा आणि मैदानात उतरा। नाही आम्ही त्यांना 20 फूट खाली गाडलं या कपटी लोकांना तर शिवसेनेचं नाव सांगणार नाही आणि बाळासाहेब ठाकरेंचं नाव परत आम्ही घेणार नाही। तर संजय राऊत यांनी आज मांडलेली रोखठोक भूमिका त्यांनी थेटपणे भाजपला आव्हान दिलेलं आहे। उद्धव ठाकरे यांनी देवेंद्र फडणवीस यांच्याबाबत केलेल्या वक्तव्यानंतर हे सगळं सुरू झालेलं होतं। त्यानंतर अर्थातच भाजपच्या नेत्यांकडून प्रतिक्रिया आलेल्या होत्या आणि आज त्यामध्ये संजय राऊत यांनी पुन्हा एकदा शिवराळ भाषा वापरत थेटपणे भाजपला देवेंद्र फडणवीसांना चॅलेंज दिलेलं आहे। तर यावरती नितेश राणे यांची प्रतिक्रिया समोर येते। भाजपकडून नितेश राणे यांनी कसं उत्तर दिले बघूया। सकाळी आज झाकण धुला संजय राजाराम राऊत आहे ना, जो काय दुनियातला बादशाह आहे, त्याला मी सांगेन तू तर आव्हानाची गोष्ट करूच नकोस। तुझ्यासारख्या तिनपाट लोकांना कशी जिरवायची हे आम्हा लोकांना शिवसेना सोडल्यानंतरच आम्हाला कळलंय। जेव्हा सन्मान्य राणे साहेबांनी सामनाच्या बाहेर शिवसेना सोडल्यानंतर जी सभा आयोजित केली, त्या सभेच्या वेळी हा 4 तास स्वतःला बाथरूम मध्ये ना कोंडून ठेवलं, बाहेर यायला तयार नव्हता, एवढा मुळात घाबरट आहे। तर नितेश राणे यांची प्रतिक्रिया आपण बघितली। थेट जाऊयात मुंबईतून प्रतिनिधी चेतन सावंत सध्या आपल्या सोबत आहेत। चेतन, आपण बघतोय एकीकडे उद्धव ठाकरे यांनी फडणवीसांना दिलेलं आव्हान, फडणवीसांबाबत केलेलं वक्तव्य, त्यानंतर भाजपच्या नेत्यांकडून आलेल्या प्रतिक्रिया, आज यामध्ये सगळ्यात संजय राऊत यांनी वापरलेली शिवराळ भाषा। त्यामुळे फडणवीस आणि ठाकरे यांच्यातला संघर्ष आता कोण राहणार आणि कोण जाणार इथपर्यंत जाऊन पोहोचलाय। चेतन चेतन तुमच्यापर्यंत आवाज येतोय। एकूणच आपण बघतोय राज्याच्या राजकारणामध्ये फडणवीस आणि ठाकरे यांच्यातला संघर्ष आता शिगेला पोहोचल्याचं चित्र आहे। नक्कीच आपण पाहिलं असेल गुरु, तर ज्याप्रमाणे काल उद्धव ठाकरे यांनी जे आक्रमक भाषण केलं होतं, पदाधिकाऱ्यांचा मेळावा होता मुंबईतील, या मेळाव्याला जे भाषण उद्धव ठाकरे यांनी केलं होतं त्यातील काही महत्त्वाचे मुद्दे जर आपण पाहिले, त्यातील पहिला मुद्दा हा धारावी पुनर्वसन प्रकल्पासंदर्भात होता। या संपूर्ण प्रकल्पाच्या संदर्भात ते बोलत होते की जे कॉन्ट्रॅक्टर आहे हे माझा लाडका कॉन्ट्रॅक्टर म्हणून योजना सध्या मुख्यमंत्र्यांनी सुरू केली आहे असं देखील त्यांनी म्हटलं होतं। त्याचबरोबर धारावीतील ज्या
लोकांचं पुनर्वसन करणार आहे, ते मुलुंडमध्ये असेल, दहिसरमध्ये असेल, वसई विरारमध्ये असेल, तर ते गरजेचं आहे का असा प्रश्न देखील त्यांनी विचारला. आणि ज्यावेळी 2024ला महाविकास आघाडीची सत्ता येईल त्यावेळी सगळ्यात पहिला हा जो प्रकल्प आहे धारावीचा, हा प्रकल्पच पहिला रद्द करणार आहे असं देखील त्यांनी सांगितलं आहे. त्याचबरोबर दुसरा महत्त्वाचा प्रश्न ते मुद्दा त्यांनी तिथे उपस्थित केला या बैठकीत, तो म्हणजे 80 ते 90 हजार कोटी ठेवी होत्या मुंबई महानगरपालिकेत, मात्र सध्या किती ठेवी आहेत याचं उत्तर त्यांनी मागितलं आहे. कारण आतापर्यंत जो खर्च होतो आहे, MMRDA जो खर्च करत आहे तो BMC कडून घेतला जातो आहे असा देखील त्यांनी प्रश्न उपस्थित केला. आणि जो BMC कडून खर्च घेतला जातोय, मग जर BMC बरोबर अनेक मुद्दे आहेत जे एकमेकांच्या विरोधामध्ये वापरले जातात, पण त्याचबरोबर एकीकडे ही लढाई जी आहे ठाकरे आणि फडणवीसांमधली ती लक्ष वेधून घेते. धन्यवाद चेतन या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.